नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखरलायमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या वतीनं निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. त्यांचे सर्व नेते निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत. निवडणुकीचं वातावरण अगदी टोकाला पोहोचलेलं आहे. प्रचाराचे केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात विभागनीय आहे काय परिस्थिती आहे, मराठवाड्यात काय सुरू आहे, विदर्भात काय सुरू आहे, अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये एकूण परिस्थिती काय आहे, कोणत्या राजकीय पक्षाची स्थिती काय आहे, कोणाला कशा जागा मिळू शकतात आणि सत्तेवर कोण येऊ शकतं, या स्वरूपाची चर्चा आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. विदर्भापासून सुरुवात करू आपण. विदर्भामधल्या 8 जिल्ह्यांमध्ये ज्या मतदारसंघामध्ये अटीतटीची लढत आहे, ज्या लढतींबद्दल औत्सुक्य आहे, अशा लढतींबद्दल आपण बोलणारच आहोत. आणि याशिवाय एकूण महाविकास आघाडी आणि महायुती यांची त्या भागामधली परिस्थिती काय याच्या संदर्भात आपण अविनाशजीची गप्पा मारणार आहोत. अविनाशजी, आपण विदर्भातली सुरुवात करताना मला असं वाटतं की नागपूर शहरापासून सुरुवात करायला हवी. नागपूर शहरातले एकूण मतदारसंघ आणि तिथली हवा कुणाच्या बाजूनं आहे? विदर्भातला म्हणजे आता आपण हे जिल्ह्यावर आपण चर्चा करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घेऊ की जो महाराष्ट्रातील सत्तेचा जो मार्ग आहे तो विदर्भातून जातो असं म्हणतात. आणि त्याचं कारण असं आहे की विदर्भामध्ये 67 जागा आहेत आणि ह्या 67 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला जर जास्त मिळालं तर भाजपचं सरकार येतं, काँग्रेसला मिळालं तर काँग्रेस सत्तेत येऊ शकतं, असं एक वातावरण आहे. तर ह्या 67 जागांमध्ये 35 जागा अशा आहेत की जिथं काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत आहे आणि ही लढत ही सगळ्यात जास्त महत्त्वाची ठरणार आहे. तर आता आपण जर समजा विचार केला की आता नागपूर शहर हा मतदारसंघ जो आहे, तर नागपूरमध्ये साहजिकच एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे 2 नेते तिथून येतात, नागपूर शहरातून येतात. आणि या 2 नेत्यांच्या माध्यमातून नागपूर शहराचा जो विकास झालेला आहे, तर हा सगळा विकास हा तिथल्या मतदारात प्रतिबिंबित होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नागपूरमध्ये प्रॉपर म्हणजे विदर्भामध्ये सगळीकडेच आहे, परंतु नागपूरमध्ये की नागपूरमध्ये लोकसभा निवडणुकीपासून एक असं साधारणतः चित्र आहे की तिथे नितीन गडकरी उभे होते, त्यांच्या विरोधात विकास ठाकरे होते आणि विकास ठाकरे यांनी त्या तडफीने निवडणूक लढविली नाही अशा पद्धतीची चर्चा तिथं ऐकू येते आत्ता. आणि ही चर्चा ऐकू येण्याचं कारण असं की आपण जर पाहिलं तर विदर्भामध्ये सगळ्या ठिकाणी एक वेगळा नॅरेटिव्ह चालला, भाजपला मतदान कमी झालं, परंतु ते नागपूरमध्ये झालं नाही. तिथल्या अनेक आमदारांनी किंवा आमदारकीच्या इच्छुकांनी, नगरसेवकांनी ही भाजपला मदत केली अशा पद्धतीचं वातावरण आहे. आणि आता त्याचे हिशोब जे आहेत ते हिशोब चुकते करण्याची वेळ काँग्रेसमध्ये आली. म्हणजे एक गोष्ट नेहमी म्हटली जाते, म्हणजे विदर्भ हा तसा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु एक गोष्ट नेहमी म्हटली जाते की काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकतं. तर तसं नागपूरमध्ये नागपूर हा एकेकाळी म्हणजे नागपूर ही तशी भाजपच्या दृष्टीने म्हणजे अशी ती जखम होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, परंतु नागपूरमध्ये खासदार निवडून येत नाहीत, नागपूरमध्ये फारशा जागा येत नाहीत. परंतु ही परिस्थिती बदलली. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनी तिथं प्रयत्न केले आणि काँग्रेसने त्यांना अशा पद्धतीने साथ दिली की काँग्रेसमधील गटबाजी तिथे कायमच चालू राहते आणि ह्या गटबाजीचा खूप मोठा फटका बसणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ नितीन राऊत तिथले माजी मंत्री आहेत, तर नितीन राऊत यांच्याबद्दल तिथं खूप नाराजी आता आणि ही सगळी नाराजी त्यांना त्याचा भोवणार आहे. आता दुसरी जागा तिथं नागपूर दक्षिण पश्चिम तिथून देवेंद्र फडणवीस उभे आहेत, तर ह्या ठिकाणी त्यांच्या समोर आव्हानच नाही आहे. तर अशा पद्धतीने दुसरी गोष्ट आणखी एक की नागपूरमध्ये साधारणतः दलित मतदान हे जे मतदान आहे हे महत्त्वाचं मानलं जातं आणि हे जे मतदान आहे ते लोकसभेनंतर ते आत्तापर्यंत येताना दलित समाजाला असं कुठंतरी वाटायला लागलेलं आहे की आपण खूप मदत केली काँग्रेसला, म्हणजे कारण तिथे काँग्रेसच होती, बाकीचे काही फार नव्हते. काँग्रेसला खूप मदत केली आणि त्याचा फारसा फायदा आपल्याला झाला नाही किंवा काँग्रेसने आपल्याला पाहिजे तशी त्याचं माप आपल्या पात्रात टाकले नाही. तर हा जो मुद्दा आहे हाही काँग्रेसच्या तिथे विरोधात जाताना दिसतोय. पण महाराष्ट्रातल्या सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो असं सर्वजण म्हणतात, तुम्ही आता मगाशी सांगितलं, आणि तिथं 67 जागा आहेत. आणि आत्ताची अशी स्थिती आहे की काँग्रेसला, महाविकास आघाडीमध्ये विशेषतः काँग्रेसला असं वाटतं की आपण तिथं खूप चांगलं यश मिळू. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाला सुद्धा तसंच वाटतं. तर नेमकी काय परिस्थिती आहे? म्हणजे आपण जर इतिहास पाहिला तर 2014मध्ये महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली होती आणि त्यावेळेस विदर्भातल्या 67 पैकी 44 जागा ह्या भाजपला मिळाल्या होत्या आणि त्याच्यामुळे भाजपचा सत्तेपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला होता. त्यानंतर 2019मध्ये मात्र भाजपला 29 जागा मिळाल्या, म्हणजे 29 म्हणजे 50%पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि यामुळे भाजप 122 जी होती ती 105वर आली आणि त्यामुळे जे राज्यात गणितं जमली, म्हणजे ही जर भाजप 122 असती तर ही जी सगळी गणितं आपण पाहिली नंतरच्या काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेली, ही गणितं जुळतच नसती आली.
तर त्याच्यामुळं आता भाजपने म्हणजे 2019 पासून ते आत्तापर्यंत भाजपने प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आणि ह्या जागा आपल्याला किमान 35 जागा कशा मिळतील हे पाहिले. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता विदर्भामध्ये काँग्रेस एकाकी आहे. काँग्रेसला त्या पद्धतीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची किंवा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची फारशी मदत नाही आहे. याचं कारण असं आहे की आत्ता तिथले जे नेते आहेत म्हणजे अगदी थोडक्यात म्हणजे या लोकांचे हे जे खाजगीमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे किंवा उद्धव ठाकरे गटाचे नेते विदर्भातले काँग्रेस नेते वाचाळ आहेत असंच म्हणतात. कारण काय की नाना पटोले, विजय वडेट्टीवार ते ह्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागलेत आणि त्याच्यामुळे ते आता आपल्याकडे माहिती आहे की जर आघाड्यांच्या राजकारणामध्ये एखाद्याला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडू लागलं की त्याचे पंख कसे कापायचे हे बाकीचे त्याचे सहकारी ठरवत असतात. तर त्याच्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अगदी आता नव्याने यशोमती ठाकूर यांचं नाव आलं आहे. राहुल गांधी यांच्या सभेनंतर यशोमती ठाकूरही मुख्यमंत्री बनू शकतात, पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. आता पहिल्या महिला मुख्यमंत्री या शब्दाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचं किती ऑब्जेक्शन असेल हे आपण जाणताच. म्हणजे ते शरद पवारांना असं म्हटलं जातं की सुप्रिया सुळे यांना पहिली मुख्यमंत्री करायची किंवा भाजपकडून असं म्हटलं जातं की पंकजा मुंडे या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतील महिला. परंतु आता तो यशोमती ठाकूर यांचं नाव आले तर त्याच्यामुळे ह्याचा फायदा होण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघात त्यांना जरी फायदा झाला तरी ओव्हरऑल काँग्रेसला ह्या आघाडीच्या राजकारणात त्याचा तोटा होताना दिसतोय. बरोबर. आता विदर्भात मगाशी बोलताना मी खरं 8 जिल्हे म्हटलं पण विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत. तर 11 जिल्हा निहाय आपल्याला साधारणपणे काही सांगता येईल? आता विदर्भातला आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणजे ह्या 11 जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आता आपण जर आढावा घेताना गडचिरोली चंद्रपूरपासून आपण सुरुवात करू. तर गडचिरोलीमध्ये आत्ता गडचिरोली चंद्रपूर हा लोकसभेचा मतदारसंघ आहे, एकत्रित मतदारसंघ आहे. या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर निवडून आले होते. तर समजा आपण एकेका म्हणजे आता सगळं आपल्याला बोलणं शक्य नाही परंतु आपण अगदी जिल्ह्यातलं एखादं प्रातिनिधिक चित्र घेतलं तर जसं आपण आपल्या विधानसभेच्या आखाड्यात बोललो होतो की तिथे सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात आव्हान उभं करणं शक्य होतं परंतु काँग्रेसने उमेदवार वाटपात चूक केली. उमेदवार तिथं बंडखोरी झाली काँग्रेसमध्ये. तर त्याच्यामुळे ती जागा आता काँग्रेसला जी जागा 42,000चं मताधिक्य किंवा ही जागा अगदी 100% A+मध्ये धरू शकत होतं ती जागा त्यांची आता C मध्ये आली. ओके. पुढे आपण दुसरी त्याच्या शेजारचाच मतदारसंघ घेतला चंद्रपूर. तर चंद्रपूरमध्ये किशोर जोरगेवार हे अपक्ष म्हणून निवडून आले होते गेल्यावेळी. तर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्यामुळे साहजिकच आता भाजपची ती जागा जवळजवळ 100% तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांच्या जागा झाल्यात. आता भंडारा गोंदिया आपण घेऊयात. तर भंडारा गोंदियामध्ये ज्या पद्धतीने भाजपचे नेते आहेत तर त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आहेत. तर प्रफुल्ल पटेल यांनी तिथे खूप चांगल्या पद्धतीने युती म्हणून त्यांनी खूप चांगलं काम केले आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामधलं जे केमिस्ट्री आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे अजित पवार तिकडे विदर्भात फारसे लक्ष देत नाहीत. म्हणजे साकोलीच्याच जागेवरून आपण उदाहरण घेऊ. साकोलीमध्ये नाना पटोले लागतात. तर त्या साकोलीच्या जागेवर प्रफुल्ल पटेल यांनी ते भाजपकडे जागा असल्यामुळे अविनाश ब्राह्मणकर नावाचे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत तर त्यांना राष्ट्रवादीतून भाजपमध्ये पाठवलं आणि ती जागा ते लढत आहेत. तर त्याच्यामुळे नाना पटोले यांची जागा थोडीशी अडचणीत आली. म्हणजे नाना पटोलेंची जागा एरवी मग ती 100% जागा आपण मानली. बरोबर. तर अशा पद्धतीने सगळं वातावरण तयार झाले. आता पुढे समजा आपण इकडे आलो नागपूरमध्ये आलो तर सावनेरमध्ये हे सुनील केदार उभे राहणं हे होतं. सुनील केदार खूप सध्या उभे राहू शकले नाही कारण सुनील केदार म्हणजे सध्या विदर्भातला सर्वाधिक आक्रमक चेहरा सुनील केदार आहे. कारण त्यांचं जे जिल्हा बँकेचं प्रकरण झालं त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले त्यानंतर त्यांना तुरुंगवास झाला हे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते खूप आक्रमकपणे लढत आहेत. पण त्यांच्या मतदारसंघात ते उभे आहेत त्यांच्या पत्नी उभ्या आहेत अनुजा केदार आणि तिथे हे आशिष देशमुख यांनी त्यांच्या विरोधात लढत आहे. तर आशिष देशमुख आणि त्यांची लढत खूप चुरशीची होणार आहे. आपण काटोलमध्ये आलो तर काटोलमध्ये अनिल देशमुख लढत नाही आहेत, सलील देशमुख लढत आहेत त्यांचे पुत्र. परंतु अनिल देशमुखांचा एक वेगळा करिश्मा आहे की सलील देशमुखांना ते कितपत शक्य होईल हा एक आहे. तर ही जी जागा ही जी उमेदवारीची निवड आहे तर ही भाजपने थोडीशी जास्त शिस्तबद्धपणे केली आहे. बाकीच्यांनी त्याच्यामध्ये भावनिक जास्त मुद्दे झाले त्याच्यामुळे. मगाशी तुम्ही म्हटलं तसं उद्धव ठाकरेंनी सुद्धा अनेक चुका केल्या तशाच काँग्रेसने बऱ्याच तिकीट वाटपामधल्या चुका झालेल्या आहेत. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षावरती तिथला जो ओबीसी मधला तेली समाज आहे तो मोठ्या प्रमाणात नाराज झाला आणि त्याचा फटका तुम्ही मगाशी म्हटलं तसं ते 122 वरून 105 वर आले. तर आत्ता तेली समाज खरंच भाजपच्या मागे आहे का पुन्हा तो काँग्रेसच्याच मागे राहिला आहे? नाही, गेल्या वेळी स्वतः तेली समाज हा पूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने गेला असं नाही परंतु तेली समाजामध्ये नाराजी होती आणि नाराजीचे 2 परिणाम होतात. नाराजीमुळे मतदान कमी होतं आणि थेट विरोधात जातं. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांना तेली समाज नाराज झाला होता. त्याचा भाजपला अनेक मतदारसंघात फटका बसला.
परंतु भाजपमध्ये कोर्स करेक्शन म्हणजे चुकांची दुरुस्ती करण्याची एक वृत्ती कायम आहे. मग त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंना आमदारकी दिली, आत्ता उमेदवारी दिली, प्रदेशाध्यक्ष केलं, तर त्याच्यामुळे तेली समाज तर भाजपच्या बाजूने आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विदर्भातला कुणबी समाज जो आहे तो पण ओबीसीमध्ये आहे. आणि साधारणतः आत्ता आपण जर हे म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं फारसा परिणाम नाही असं आपल्याला वाटतं विदर्भामध्ये, कारण तसं त्या तुलनेने मराठा समाज कमी आहे. परंतु दुसऱ्या बाजूने उलट परिणाम आहे की दुसऱ्या बाजूने तिथला ओबीसी समाज म्हणजे एकंदर सगळा ओबीसी समाज हा या जरांगेंच्या आंदोलनाने धास्तावलेला आहे. आपल्या आरक्षणाच्या मध्ये आपले खूप मोठे वाटेकरी, एक खूप मोठा गट येणार आहे अशी एक भीती वाटते. आणि त्याच्यामुळे हा समाज आत्ता मला असं वाटतं की तो भाजपच्या बाजूने जास्तीत जास्त झुकलेला आहे. आणि भाजपचे सगळे नेते म्हणतात की आमचा DNA ओबीसी आहे. तर हा ओबीसी म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रात विचार करताना ओबीसी हा तुलनेने कमी आहे, 52% 53%. परंतु विदर्भात जाताना कुणबींची खूप मोठी संख्या त्याला जोडली जाते, त्याच्यामुळे तो जवळजवळ 70% होतो. आणि त्याचा भाजपला खूप फायदा होतोय. अच्छा, एकूण काय तर विदर्भामध्ये ज्या 67 जागा आहेत त्या 67 जागांवरती भारतीय जनता पक्षाची स्थिती चांगली राहील. गेल्या वेळेपेक्षा ती निश्चितपणे चांगली राहील असा अविनाशजींचा एकूण. आणखी एक फक्त आता एक मुद्दा त्याच्यामध्ये हे तर विदर्भातला एक आणखी आता जसं काँग्रेसच्या बाजूने तिथं आपण माझा सूचित केला की नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर, तर या आत्ता जसं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे. परंतु आता तिथे एक साधारणतः गोष्ट माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील हे माहीत नाही. परंतु विदर्भातील जनतेला आता एक गोष्ट माहिती आहे की आपण गेल्यावेळी चूक केली. गेल्यावेळी जर भाजपला आपण 35पेक्षा जास्त जागा दिल्या असत्या तर कदाचित देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री अगदी खरं. आणि आत्ता जे विदर्भातील जनतेचं जे आहे, आणि विदर्भात कसं होतं की प्रादेशिक अस्मिता ह्या पक्षाच्या पुढे जातात, तर त्याच्यामुळे आत्ता विदर्भातील जनतेला जर मुख्यमंत्रीपदी विदर्भी नेता पाहिजे असेल तर भाजपला मतदान करावं अशा पद्धतीची एक चर्चा सुरू झालेली आहे. तुम्ही म्हणाले अगदी खरं अविनाशजी. विदर्भातली जनता त्यांची गेल्या वेळची जी चूक आहे ती निश्चितपणे सुधारेल. ती यासाठी की जर 35पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला विदर्भातून मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष सत्तेवर निश्चितपणे येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशी एकूण तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे. आणि खरोखरच 35पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर वस्तुस्थिती तशीच होऊ शकते. पुढच्या 2 दिवसामध्ये प्रचाराचे अजून या 2 दिवसामध्ये अनेक जाहीर सभा आणि विचारमंथन, मतदारांमध्ये सुद्धा मतपरिवर्तन होऊ शकतं. आपल्याला प्रत्यक्ष 23 तारखेला निकाल कळेल. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.